जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण भरती प्रक्रिया चालू आहे। या भरती प्रक्रियेमध्ये स्टेनोग्राफर, लिपिक, शिपाई, हमाल या पदांसाठी ही भरती आहे। मग आता या पदामध्ये अतिशय एक महत्त्वपूर्ण पद आहे ज्याचं नाव आहे स्टेनोग्राफर। बाळांनो बघा, या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या स्टेनोग्राफर भरतीबद्दल परिपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आणि लाईक करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल। मग आता स्टेनोग्राफर जे पद आहे या पदाची भरती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। याच्या अगोदर बघा, लिपिक असेल, शिपाई असेल, हमाल असेल, या पदाची पहिली प्रक्रिया जी चाळणी परीक्षा आहे ती झालेली आहे। आणि या पदावर अनेक विद्यार्थ्यांना आता संभ्रम आहे की सर लिपिक पदासाठी कोणता फॉन्ट असेल, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी आपण बघणार आहोत की नेमकं स्टेनोग्राफर म्हणजे लघु लेखक साठी काय आहे वेळापत्रक, कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे। बाळांनो बघा, लिपिक साठी सुद्धा याच्यावर बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ थोडासा व्यवस्थित बघून घ्या। बघा, बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईट वरती या ठिकाणी एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशन मध्ये काय केलेलं आहे तर स्टेनोग्राफर पदासाठी ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्या विद्यार्थ्यांच्या त्या जिल्ह्यानुसार, बघा आता एक थोडासा मुद्दा इकडे लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, जिल्ह्यानुसार याद्या या ठिकाणी त्या जिल्ह्यांना पाठवण्यात आलेल्या आहेत, त्या डिस्ट्रिक्ट कोर्टने ते प्रसिद्ध केले होते, याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत, त्याही तुम्हाला बघायला मिळणार आहेत। मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होतो की सर नेमकी आमची परीक्षा ही जिल्ह्यानुसार होणार का आम्ही आमच्या जिल्ह्यात परीक्षा देऊ शकतो। तत्पूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगेल, एखादा विद्यार्थी जालन्याचा आहे परंतु त्याने फॉर्म जर वाशिम जिल्ह्यामध्ये भरला असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की जालन्याला परीक्षा होणार नाही तुमची, तुम्हाला जालन्यावरून वाशिमला जाऊनच परीक्षा द्यायची आहे। ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरला त्याच जिल्ह्यात तुमची परीक्षा होणार आहे। म्हणजे ही जी स्किल टेस्ट होणार आहे तुमची, शॉर्ट हँड असेल, टायपिंग टेस्ट असेल, स्टेनोग्राफरची, ही तुम्हाला त्या जिल्ह्यात जाऊन द्यायची आहे। हा मुद्दा पहिले इथं लक्षात घ्या। अनेक विद्यार्थी तर संभ्रमित येतं, सर मी साताऱ्याचा आहे मग मी नागपूरला फॉर्म भरला, मग माझी एक्झाम साताऱ्याला होणार का नागपूरला होणार? ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्या जिल्ह्यात होणार आहे बाळा, त्या जिल्ह्याला तुमच्या याद्या गेलेल्या आहेत। आता लक्षात ठेवा, भले तुम्ही फॉर्म पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत भरला असेल, आता ह्या याद्या जिल्ह्यानुसार गेलेल्या आहेत। म्हणजे जालन्याची वेगळी, परभणी जिल्ह्याची वेगळी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची वेगळी, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याची वेगळी। म्हणून आता तुमची कॉम्पिटिशन एकाच त्या तुमच्या जिल्ह्याच्याच मुलांसोबत होणार आहे, हे पहिले मुद्दा लक्षात ठेवा। मग आता या जिल्ह्यानुसार जी तुमची स्टेनोग्राफर आहे, आता लिपिक पदाचंही तसंच आहे, शिपाई हमाल पदाचंही तसंच आहे बरं का, हे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। लिपिक त्यासोबत शिपाई आणि हमाल ह्या पदाची ठीक आहे चाळणी परीक्षा झालेली आहे, पण इथून पुढची जी परीक्षा आहे स्वच्छता असेल, स्वच्छता चापल्यता असेल, स्किल टेस्ट असेल, ही तुम्हाला त्या ठिकाणावर जाऊन द्यायची आहे त्या जिल्ह्याला। मग आता स्टेनोग्राफरचं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघा, हा सुंदर प्रकारचा एक वेळापत्रक टाइम टेबल आलेला आहे। याच्यामध्ये काय सांगितलं बघा, एक सुरुवातीला पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन 15 तारीख ते 21 तारीख या दरम्यान, लक्षात ठेवा 15 तारीख ते 21 तारीख या दरम्यान तुमच्या ऍप्लिकेशनचा जे फॉर्म आहे, जो तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते आणि तुमचं ऍडमिट कार्ड हे या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। लक्षात ठेवा, मी तारीख कोणती सांगायला लागलो, ऑफिशियल वेबसाईट वरती तारीख दिलेली आहे, म्हणजे 15 मे ते 21 मे या तारखेच्या दरम्यान तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट, जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे, मी वारंवार सांगतो तो प्रिंट काढून घ्या तेव्हा। चला ठीक आहे, आता नशिबाने तुम्हाला परत एकदा काढता येणार आहे आणि तुमची अकाउंट जे ऍडमिट कार्ड आहे ते तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे। आणि नंतर हे घेऊन बघा, म्हणजे 15 तारीख ते 21 तारखेच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट, कलर बरं का, कलर ऍप्लिकेशनची प्रिंट आणि त्यानंतर फॉर्मची आपल्या ऍडमिट कार्डची कलर प्रिंट आणि 2 फोटो हे घेऊन तुम्हाला, लक्षात ठेवा बाळांनो, ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरला, फॉर एक्झाम्पल जालना जिल्ह्यात भरला असेल किंवा वाशिम जिल्ह्यात भरला असेल तर त्या जालन्याच्या किंवा वाशिमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये नेऊन ते प्रति तुम्हाला सबमिट करायचे आहेत। इथं स्पष्ट सांगितलेले ऍप्लिकेशन फॉर्म अँड ऍडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीटची तुम्हाला त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये तुम्हाला जिथं तुम्ही अप्लाय केलं तिथं नेऊन सबमिट करायचं आहे। बरं, हे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत? 15 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत या तारखेच्या दरम्यान तुम्ही फॉर्म आणि ऍडमिट कार्ड काढायचं आहे। आणि हे या तारखेच्या दरम्यान कधी जमा करायचं, जमा करायची वेळ दिलेली आहे बघा, त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये, समजा वाशिमला भरला असेल तर वाशिमच्या कोर्टमध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 हा वेळ दिलेला आहे। नाहीतर तू 6 वाजता जाय त्या कोर्टामध्ये जमा करायला, ते घेणार
नाही. याच्यामध्ये सुट्ट्या सोडून बघा, समजा रविवार असेल तर रविवारी तुम्हाला भरता येणार नाही. 15 ते 21 मध्ये सुट्ट्या सोडून उर्वरित दिवसाच्या कालावधीमध्ये जाऊन तुम्हाला तो फॉर्म तिथं सबमिट करायचा आहे. अगोदर हॉल तिकीट प्रिंट काढायची, त्यानंतर ऍप्लिकेशनची प्रिंट काढायची, नंतर हे याला व्यवस्थित स्टॅपल करून त्याचे फोटो त्याला चिटकवून 2 कलर फोटो घेऊन तिथं जायचं आहे. आणि नंतर ते 11 ते 5:30 याच वेळेत त्या डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये जमा करायचं आहे. त्यानंतर बघा 24 तारखेला तुमची इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे. जे मुलांची यादीत नाव आहे, जे पात्र आहेत त्यांची सगळ्यात पहिले तुमची इंग्लिशची शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे. जे तुम्ही स्टेनोग्राफर मध्ये शिकलेले आहात, जे तुम्ही शिकत आहात त्याचीच तुम्हाला स्किल टेस्ट द्यायची आहे. 27 तारखेला तुमची मराठीची टेस्ट होणार आहे. लक्षात ठेवा, मराठी बघा, इंग्लिश शॉर्ट हँड कधी होणार आहे तुमची 24 तारखेला, मराठी शॉर्ट हँड कधी होणार आहे 27 तारखेला होणार आहे. आणि त्याच्यानंतर 28 तारखेला म्हणजे मे महिन्याचा कार्यक्रम मी सांगायला लागलो, लक्षात ठेवा. 28 तारखेला तुमचा रिझल्ट ऑफ इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट अँड मराठी शॉर्ट हँड टेस्ट या दोन्हीही म्हणजे इंग्लिश आणि मराठी शॉर्ट हँड टेस्टचा निकाल जो आहे तुमचा निकाल लागणार आहे 28 तारखेला. मग याच्यात जे पास होतील बघा, आता चाळणी लावा लागले ते बरं का, लक्षात ठेवायचं. याच्यात जे पास होतील असे विद्यार्थी 30 तारखेला त्यांना मराठी टायपिंगसाठी लक्षात ठेवा, पहिले शॉर्ट हँड होणार आहे, त्यानंतर तुम्हाला जेवढा स्पीड मराठीचा आणि इंग्लिशचा सांगितलेला आहे तो, मग मराठी टायपिंगची टेस्ट होणार आहे 30 तारखेला. आणि या 30 तारखेलाच तो रिझल्ट लागणार आहे मराठीचा. मग बघा सेम डे मध्ये रिझल्ट लागणार आहे आणि त्याच डे मध्ये इंग्रजीचे जे पास होतील बघा, मराठीचे पास होतील त्यांना मग इंग्लिश टायपिंगला त्याच दिवशी तुम्हाला बोलवल्या जाणार आहे, तुम्हाला तिथंच बसवल्या जाणार आहे. बाबा चला, हा श्याम नावाचा विद्यार्थी मराठीत पास झाला, चला याला इंग्लिश टायपिंगला बसवा. मराठी टायपिंग पास झाले की इंग्लिश टायपिंग मी आजवर सांगत होतो. आणि मग 31 तारखेला तुमचा इंग्लिशचा रिझल्ट लागणार आहे. मग याच्यातून तुमचे मार्क्स नुसार बघा, आता तुम्हाला जून महिन्यामध्ये लक्षात ठेवा, 3 जून ते 4 जून या दरम्यान तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, तुमची मुलाखत होणार आहे. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली असेल, एकदम जबरदस्त तुमची प्रॅक्टिस आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, बाळांनो, मी तुम्हाला गोष्टी या ठिकाणी सांगत आहे की तुम्हाला बघा या ठिकाणी फॉन्ट दिलेला आहे. अनेक मुलांना फॉन्ट बद्दल अडचण होतात, कोणता फॉन्ट वापरायचा. तर इंग्लिश साठी बघा 3 फॉन्ट्स आहेत. त्याच्यामध्ये एरियल आहे, त्याच्यानंतर बघा न्यू रोमन आहे आणि एक हा बघा हा स्टिटर नावाचा दिलेला आहे. तुम्हाला हा काही पाठ आहे की नाही तर मला माहित नाहीये, परंतु हे 2 एरियल आणि न्यू रोमन हे तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांना माहिती असतील, त्याच्याबद्दल ज्ञान असेल. या टाईप याच्यामध्ये तुम्ही टायपिंग करा. आणि मराठीसाठी बघा कृतीदेव 55 हे तुम्हाला दिलेलं आहे. मग आता मला एक लिपिकच्याही मुलांना असं सांगायचं आहे की यांची टायपिंग सुद्धा म्हणजे बघा स्टेनोची टायपिंग सुद्धा याच फॉन्ट मध्ये होणार आहे. मग माझा एक प्राथमिक आणि एक अंदाज असा आहे, 99% वर अंदाज मी तुम्हाला सांगतो. याच्याबद्दल ते डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला देणारच आहे की नेमकी तुमच्यासाठी कोणती. पण माझं एक मन असं म्हणते तुम्हाला हाच फॉन्ट असणार आहे, कारण त्यांची टायपिंग आणि तुमची टायपिंग जवळपास सेम पॅसेज तुम्हाला करायची, फक्त स्पीड मध्ये फरक आहे. ओके, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की याची तुम्ही भरभरून तयारी करा बाळांनो. आपले कागदपत्र व्यवस्थित तयार ठेवा, सगळे चांगल्या पद्धतीने अभ्यास आपले चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा, कारण आता तुम्हाला कौशल्य चाचणी आहे, चाळणी चाचणी नाहीये. आणि चांगल्या पद्धतीने तुमचा स्पीड तिथे आला पाहिजे, नुसता स्पीड येता कामा नये. चुका करू नका, एक चूक तुमचा मार्क घालणारी ठरेल, स्पेलिंग मिस्टेक तुमचा मार्क घालणारी ठरेल. म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. येणाऱ्या आगामी भरतीसाठी 11,064 पदांची 399 रुपयाची आपली बॅच आहे. ही बॅच नक्कीच घ्या, यशस्वी व्हा आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्ही न्यायालयामध्ये जॉईन व्हा, ही तुम्हाला मी शुभेच्छा देतो. कारण नंतर हीच बॅच परत जास्त फीस मध्ये तुम्हाला घ्यावी लागेल, कारण जागा 101% येणार आहेत. जून जुलैमध्ये हे आपलं विश्व मराठी ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ही बॅच IBPS TCS नुसार घेऊ शकता. आरोग्य सेवक रेकॉर्डेड, आरोग्य सेविका रेकॉर्डेड 149 रुपयाची. पाहणं बघा 40 प्रश्नांची ही एक बॅच आहे, ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता टेक्निकल. त्यानंतर पोलीस भरतीचे सगळ्या बॅचेस आता 999 मध्ये रेकॉर्डेड आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत. कोणती बॅच तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तुमच्या कौशल्य चाचणीसाठी विश्व मराठी ऍप्लिकेशनच्या वतीनं माझ्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्स, धन्यवाद.